जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय। पण सिंह एकटा असतो, कळपात येत नाही असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावलाय। एका कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र असताना आपल्याशी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांच्याशी कशाला बोलता असं सांगितलं होतं। हा किस्सा सांगत पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली। मला विश्वजित कदम आणि विशाल दादा म्हणले काय चाललंय, कसं चाललंय, आता दाद दिला, माझ्याशी बोलले। मी पुढे गेलो, जयंत पाटील त्यांना त्याच्याबरोबर कशाला बोलताय। त्यातल्याच एकानं मला सांगितलं, अरे ती बारक्या पोरासारखं शाळेमध्ये त्याच्यासोबत कशाला बोलताय। अरे मी कुणाशीच बोलत नाही ना, मला काय पडलंय कोण बोलला नाही बोलला, मला काय करायचंय। पण तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय, त्याला एकटा पाडा म्हणे, एकटा पाडा। अरे मी एकटाच आहे, सिंह एकटाच असतो, सिंह एकटाच असतो ना, तो काय कळपात येतो का। आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्ला आहे। पाहुयात पुढची बातमी। चाकण औद्योगिक क्षेत्रातील चाकण शिक्रापूर रोडवर बिबट, मादी आणि नर असे 2 बिबटे महामार्गालगत दिसले। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या 1200 पार गेली आहे आणि आता हे बिबट शेतशिवार लोकवस्तीमध्ये दिसतायत। त्यामुळे बिबट्यांचा वावर महामार्गावर सुद्धा पाहायला मिळतोय, तर बिबट्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली जाते। दरम्यान मागील महिनाभर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवरील बांदा, मडुरा, पंचक्रोशीमध्ये ठाण मांडून राहिलेला ओंकार टस्कर हत्तीनं आता आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवलाय। तेरेखोल नदी पार करून हा हत्ती वाफोली आणि इन्सुली परिसरामध्ये स्थिरावलाय। सध्या हा हत्ती लोकवस्तीमध्ये दाखल झाला आहे। लोकांच्या अंगणामध्ये येऊन बिनधास्तपणे वावरत असल्याचं दिसून येत आहे। भर वस्तीमध्ये दिवसा ढवळ्या हा हत्ती वावरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर या ओंकार हत्तीकडून बागायती आणि भात शेतीचं मोठं नुकसान केलं जात आहे। वन विभागाची एक टीम सतत ओंकार हत्तीच्या मागावर आहे, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे। लवकरच त्याला जेरबंद केलं जाणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय।